पोटाचा कॅन्सर हा शरीरात हळूहळू विकसित होणारा गंभीर आजार आहे. सुरुवातीला तो साध्या पोटाच्या त्रासासारखा वाटतो, पण जसजसा वाढतो तसतसा तो शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करतो. तर खाली मी तुम्हाला शारीरिक, आहारविषयक, मानसिक आणि एकूणच लक्षणे सविस्तरपणे सांगितलेली आहेत. तर पोटाचा कॅन्सर होताच शरीर आपल्याला काही लक्षणं दाखवतं, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सुरुवातीचं लक्षण म्हणजे ही लक्षणे सामान्य वाटतात, जसं की अपचन, गॅस किंवा आम्लपित्तासारखे वाटतात. त्यामुळे अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. जसं की जेवल्यानंतर पोटात जडपणा जाणवतो किंवा अस्वस्थता वाढते, पोट फुगल्यासारखं वाटतं आणि आपण थोडं जरी अन्न खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं. पण हे सुरुवातीला आपण खूप कॅज्युअली घेतो, तेव्हा याकडे दुर्लक्ष न करता या लक्षणांचं व्यवस्थित निरीक्षण करा. त्यानंतर वारंवार ढेकर येते, अन्न पचत नाही असं आपल्याला हळूहळू वाटतं, पोटात किरकोळ दुखणं राहतं, विशेषतः पोटाच्या वरच्या भागात. त्याचप्रमाणे पोटात जळजळ होते किंवा हलकं दुखणं हे चालूच राहतं. त्याचप्रमाणे भूक ही कमी होते. पुढील टप्प्यात काही लक्षणं. जेव्हा कॅन्सर वाढतो तेव्हा शरीरात मात्र गंभीर बदल दिसू लागतात. जसं की अचानक आपलं वजन कमी होतं, खाणं कमी झाल्याशिवायही वजन घटतं. त्याचप्रमाणे थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो, अन्नातून आपण घेतलेलं पोषण व्यवस्थित शरीरामध्ये शोषलं जात नाही. त्याचप्रमाणे थोडंसं अन्न घेतलं तरीही उलट्या होतात, कधीकधी उलटीतून रक्त येतं, शौच काळसर होते किंवा काळ्या रंगाचे होते, पोटावर गाठ जाणवते जर आपल्या पोटाचा कॅन्सर झाला असेल तर. त्याचप्रमाणे खालच्या बरगड्यांच्या खाली दुखतं, भूक पूर्णपणे हरपते, विशेषतः मांसाहार, तेलकट पदार्थ, मद्य यांचं सेवन शक्यतो टाळावं. ॲनिमिया होतो, त्यामुळे त्वचा फिक्कट होते, चक्कर येते, दम लागतो, तोंडाचा वास येतो, धातूसारखी चव लागते. त्याचप्रमाणे शरीरावर अनेक वाईट परिणामही होतात, जसं की पचनसंस्था कमकुवत होते, अन्न नीट विघटित होत नाही, प्रथिनांचं शोषण कमी होतं, त्यामुळे स्नायू घटतात, रक्ताची निर्मिती मंदावते, लोहतत्वाची कमतरता वाढते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते, वारंवार संसर्ग होतो, यकृत, स्वादुपिंड, आतडे यावर परिणाम होतात, अन्नाचं चयापचय बिघडतं, मानसिक तणाव वाढतो, जसं की चिंता, नैराश्य, निद्रानाश येते. आहाराविषयक ही काही लक्षणे दिसतात, जसं की पोटाचा कॅन्सर आहाराशी थेट संबंधित असतो. जसं की आपण आहाराचं प्रमाण अयोग्य ठेवतो, जसं की अतिमिठाचे पदार्थ खाणं, लोणचं, सुकं मटण, तेव्हा जास्त मिठाचे पदार्थ शक्यतो टाळाच. त्याचप्रमाणे जास्त तळलेले, भाजलेले पदार्थही शक्यतो टाळा. धूम्रपान टाळा, मद्यपान टाळा. धूम्रपान आणि मद्यपानामुळे पोटाच्या आतील पडदा जळतो. त्याचप्रमाणे फास्ट फूड किंवा प्रोसेस्ड मीठ शक्यतो टाळा. फ्रीजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न अजिबात खाऊ नका, या शिळ्या अन्नामध्ये टॉक्सिन्स तयार होतात. त्याचप्रमाणे अतिउष्ण अन्न किंवा पेये अजिबात घेऊ नका, त्यामुळे पोटाच्या पेशी जळतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे भूक नसताना जबरदस्तीने खाऊ नका, यामुळे पचन बिघडतं. जर तुमच्या पोटाचं आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर आहारामध्ये ताज्या भाज्या, फळे खा, यामुळे फायबर, व्हिटॅमिन सी मिळतं. त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये हळद, आलं, लसूण नेहमी यांचा वापर करा. तूप, नारळ तेलाचं मर्यादित प्रमाणात सेवन करा, हे आतड्याचे संरक्षण करतं. दही आणि ताक आहारामध्ये ठेवा, हे चांगले जीवाणू वाढवतात. पाणी पुरेसं प्या, टॉक्सिन्स बाहेर पडलं जातं. धूम्रपान, मद्यपान टाळा, यामुळे पोटाच्या पडद्याचं रक्षण होतं. रोज वेळेवर जेवण करा, अति खाणं टाळा, हलकं आणि पचायला उपयुक्त असे पदार्थ शक्यतो खा. सकाळी कोमट पाणी नक्की प्या, त्यामध्ये लिंबू किंवा मध टाकून पिला तर पचन सुधारण्यास मदत होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ताणतणाव कमी ठेवा. तणावामुळे आम्लस्राव वाढतो. मानसिक आणि जीवनशैलीशी निगडीत काही संकेत आहेत. सतत ताण, काळजी, नैराश्य वाटून घेऊ नका, मनस्थिती बदला, सकारात्मक राहा. त्याचप्रमाणे झोप नीट न लागणं, थोडं काम केल्यावर थकवा जाणवतो,
भूक कमी होते, शरीर थंड पडल्यासारखं वाटतं, मन उदास होतं, असह्य वाटतं. कधीतरी डॉक्टरांकडे जावं आणि ही जर लक्षणे तुमच्यामध्ये आठवड्यापेक्षा जास्त काळ जर दिसत असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. यामध्ये महत्त्वाचं लक्षण म्हणजे अन्न पचत नाही, पोट सतत दुखतं, भूक कमी, वजन घटलेलं आहे, उलटी होते, शौच काळसर रंगाची होती आहे, अशक्तपणा जाणवतोय, चक्कर येते, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आयुर्वेदिक उपचार जसं की सकाळी कोमट पाण्यात लिंबू मध टाकून घ्या. आहारामध्ये त्रिफळा, गिलोय, आले यांचा वापर करा. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध, चिमूटभर जायफळ टाकून नक्की प्या. मनःशांतीसाठी प्राणायाम करा, ध्यान करा, सूर्यनमस्कार करा. तसं बघितलं तर पोटाचा कॅन्सर हा शांतपणे विकसित होतो, पण शरीर आपल्याला लवकरच लक्षणांद्वारे सूचित करतं की हे संकेत ओळखून योग्य आहार, जीवनशैली आणि तपासणी केली तर तो टाळताही येऊ शकतो. तेव्हा वरीलपैकी कोणतीही लक्षणं जर तुमच्यामध्ये आठवड्यापेक्षा जास्त काळ दिसत असतील तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि तुम्हाला झालेला आजार तुम्ही वेळेवर नक्कीच बरा करू शकता.